नमस्कार. शिक्षण विभाग पंचायत समिती मिरज समग्र शिक्षा व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग प्रस्तुत कार्यालय व जिल्हा परिषद सांगली यांचे संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय ऑनलाईन मार्गदर्शन या सत्रामध्ये आजचं हे शेवटचं सत्र आहे. या 12व्या सत्राचा विषय आहे विषय निहाय संकलित चर्चा. मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कबीर मुलानी, पंडित नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हापूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आजच्या या सत्रामध्ये मी सर्वप्रथम शिक्षण विभाग पंचायत समिती मिरज यांचे विशेष आभार मानते की त्यांनी मला या सत्रासाठी नियुक्त केलं. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी आजच्या डेटपासून बरोबर 1 महिना अवकाश आहे. दिनांक 1 मार्च ते 24 मार्च 2024 या दरम्यान 22 मार्च 2024 या दरम्यान आपली महाराष्ट्र राज्य SSC बोर्ड प्रमाणपत्र परीक्षा होणार आहे. या परीक्षेला सामोरं जात असताना काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला इथं लक्षात घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जास्तीत जास्त गुण ह्याच्यामध्ये संपादित करू. विषयाचा अभ्यास करताना कोणकोणती तंत्रे क्लुप्त्या आपल्याला वापरता येतील, प्रत्येक विषयाचा कृती आराखडा इथे आपण लक्षात घेणार आहोत. त्याचबरोबर पेपर लिहिताना वेळेचे नियोजन व आवश्यक तंत्रे कोणती अवलंबावीत याबद्दलही आपण इथे चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवताना घ्यावयाची काळजी, पेपरमध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहिताना उदाहरणार्थ लघुत्तरी प्रश्न असतील किंवा दीर्घ प्रश्न असतील तर त्याचे मुद्दे कसे लिहावेत या विषयावरती आपण इथं मार्गदर्शन करणार आहोत. सर्वप्रथम इंग्लिश किंवा इंग्रजी हा मुख्य विषय इयत्ता 10वी प्रमाणपत्र परीक्षेला असतो आणि मराठी, हिंदी आणि संस्कृत या 3पैकी कोणतेही 2 विषय आपल्याला दुय्यम विषय म्हणून घ्यावे लागतात. मराठीचं जर घटकनिहाय गुणविभाजन हे या पद्धतीने आहे. पाठावरचे प्रश्न 18 गुणांचे, कवितेवरील प्रश्न 16 गुण, स्थूल वाचन, भाषा वाचन, भाषा अभ्यास आणि उपयोजित लेखन. इथे आपले हे मार्क्स आपल्या हातचे आहेत आणि सरावाने ते आपल्याला जमू शकतात. स्थूल वाचन याच्यामध्ये जसं की पाठाचा आशय, शालाबाह्य जीवनाशी सांगड घालणारे आशय, नीतिमूल्य, जीवन कौशल्य यावर आधारित प्रश्न हे स्थूल वाचनमध्ये 6 गुणांसाठी असतात. भाषा अभ्यास यामध्ये व्याकरण, जे पाठाच्या खाली दिलेलं जे व्याकरण आहे ते प्रत्येक पाठावरील व्याकरण आपण अभ्यासायचं आहे. उपयोजित लेखन की जसे की पत्रलेखन असेल, सारांश लेखन, जाहिरात तयार करणं, बातमी देणं, कथालेखन, प्रासंगिक लेखन, आत्मकथन तर हे लेखन कौशल्य विकसित करणारे हे उपयोजित लेखनमध्ये येतात, ज्याला 24 गुण आहेत. तर स्थूल वाचन, मराठी व्याकरण आणि उपयोजित लेखन या ज्या गोष्टी आहेत ते सरावाने आपल्याला निश्चितपणे जमू शकतात. याच्यामध्ये जसं आहे हे जे आहे म्हणजे भाषा विषय, मग मराठी असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, इंग्रजी विषय असेल, यामध्ये या 4ही विषयांमध्ये आपल्याला या पद्धतीनं सराव केल्यास निश्चितपणानं त्याचे आउट ऑफ मार्क्स आहेत ते मिळू शकतात. आता ही कृतीपत्रिका हिंदी विषयाची आहे. याच्यामध्ये सेम तसंच आहे. गद्य विभाग म्हणजे पाठावरील 20 प्रश्न आहेत, 20 गुणांचे अंक 20 गुण आहेत. कवितेवरील 12 गुण आहेत. पूरक पठण, भाषा अध्ययन म्हणजे व्याकरणावरील 14 प्रश्न 14 गुण आहेत. उपयोजित लेखन याच्यामध्ये सुद्धा 26 गुण आहे की या उपयोजित लेखनमध्ये सुद्धा जसं आत्ता म्हणाले त्या पद्धतीनं लेखन कौशल्य विकसित करणारे, व्यवहार जीवनाशी सांगड घालणारे, व्याकरण यावर आधारित हे प्रश्न असतात आणि ते सरावानं आपल्याला जमतं. त्याचबरोबर या भाषा विषयाशी प्रश्न जे असतात तर फॉर एक्झाम्पल प्रश्न क्रमांक 1 अ
याच्यामध्ये 3रा नंबरचा प्रश्न हा नेहमी स्वमतावर आधारित असतो 3 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 1 उपप्रश्न आ यामध्ये देखील स्वमत 3 गुणांसाठी असतो. तर तुम्हाला आवडो अगर न आवडो, प्रश्न क्रमांक 2 8मधला हा प्रश्न जो आहे, तुम्हाला ती गोष्ट न आवडण्याची किंवा आवडण्याचे कारण सांगा, 2 गुणांसाठी असतो. त्यामुळे भाषा विषयासाठी स्वमत किंवा अभिव्यक्ती, तुमचे विचार स्वातंत्र्य मांडण्यासाठी मुभा आहे आणि तुमचं ते वैयक्तिक मत असेल, ते परीक्षकाच्या मताशी सहमत असेलच असं नाही, पण त्याला जे मिळणारे जे गुण आहेत ते निश्चितपणाने तुमचेच आहेत. त्यामुळं तुम्ही स्वमत आणि अभिव्यक्तीवर विचारले जाणारे प्रश्न जे आहेत ते तुम्ही इथं आवर्जून सोडवायचे आहेत. इंग्रजी विषयाचं देखील असंच आहे. इंग्रजी विषयामध्ये सुद्धा हे लँग्वेज स्टडी आहे. या लँग्वेज स्टडीमध्ये टेक्स्टबुकमध्ये जे दिलेलं ग्रामर आहे, तर प्रत्येक धड्याच्या खाली दिलेलं जे ग्रामर आहे त्याचा सराव करा. ब्रशअप युअर ग्रामर. पठित आणि अपठित गद्यांश आणि पद्यांश याच्यावरचे हे प्रश्न असतात. क्वेश्चन नंबर 1, 2, 3 म्हणजे इथं पोएमवरती आधारित प्रश्न आहेत. पण तुम्हाला जे मार्क्स मिळवून देणारे जे घटक आहेत ते असे की रायटिंग स्किल. हे बघा इथे लेटर प्रश्न क्रमांक 5मध्ये आहे, लेटर रायटिंग असेल, किंवा क्वेश्चन नंबर 6मध्ये आहे एक्सपांड द थीम, किंवा जे काही हेडलाईन किंवा दिलेले मुद्दे आहेत, तर स्टोरी टेलिंग असेल, स्टोरी रायटिंग असेल, न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन गिवन हेडलाईन, किंवा डेव्हलपिंग अ स्टोरी, किंवा कथन करणे, नरेटिंग अँड एक्सपिरियन्स विथ अ गिवन बिगिनिंग और एंडिंग, डायलॉग रायटिंग और ड्राफ्टिंग अ स्पीच. तर अशा प्रकारचे हे जे प्रश्न आहेत ते सेक्शन 5मध्ये रायटिंग स्किल म्हणजे लेखन कौशल्य विकसित करणारे हे हातचे मार्क आहेत तुमचे. आणि ठराविक काही वारंवार बोर्डाला विचारले जाणारे प्रश्न जे आहेत, तर या लेटर रायटिंगचे जे काही फॉर्मॅट आहेत, फॉर्मल इनफॉर्मल लेटर, तर याचा सराव तुम्ही करून ठेवला तर हे जे मार्क्स आहेत ते निश्चितपणाने तुम्हाला मिळू शकतात. इतिहास व राज्यशास्त्र आणि भूगोल हे 80 गुणांचे आहेत आणि 20 मार्काचं तोंडी परीक्षा आहे. तर इतिहासासाठी 28 गुण आणि राज्यशास्त्रासाठी 12 गुण असे हे 40 गुण आणि भूगोलसाठी 40 गुण. इतिहास विषयाचं कृती आराखडा जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की इतिहास हे प्रश्न क्रमांक 1 ते 5 आणि राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक 6 ते 9. तर यासाठी अनुक्रमे 81 मिनिटे इतिहाससाठी आणि 32 मिनिटे राज्यशास्त्रासाठी हा वेळेचं नियोजन या ठिकाणी आवश्यक आहे. आणि कृतीपत्रिकेतील प्रश्न व संपूर्ण प्रश्नपत्रिका ही दिलेल्या वेळेत सोडवण्याची सवय तुम्ही केली पाहिजे. वेळ अपुरा पडत असल्यास तुम्हाला लिहिण्याची गती वाढवायला हवी. प्रश्न क्रमांक 1 अ असेल, अ ब हे वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार आहेत. यामध्ये महत्त्वाच्या व्यक्ती, त्यांचे कार्य, घटनांची ठिकाणे, कला, खेळ, ऐतिहासिक साधनांचे प्रकार हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न या प्रकारामध्ये येतात. राज्यशास्त्रामध्ये सुद्धा चुकी बरोबर किंवा योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असे हे सोप्या गटातले प्रश्न हे प्रश्न क्रमांक 6 आणि 7मध्ये असतात. तर सरावाने हे मार्क्स तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे. भूगोल या विषयाचा हा जर कृती आराखडा आपण पाहिला तर याच्यामध्ये असं लक्षात येतं की जे सामान्य बुद्ध्यांक असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 हे जे प्रश्न आहेत याच्यामध्ये साधारणपणे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा, योग्य जोड्या लावा, भारताचा नकाशाची माहिती भरा, हे जे प्रश्न आहेत इथं जर धड्याच्या खालील प्रश्नाचे तुम्ही काळजीपूर्वक वाचन केलं तर वारंवार आणि सातत्याने विचारले जाणारे प्रश्नांचा सराव इथे केला तर हे जे मार्क आहेत 4+4+4 4×3=12 हे मार्क निश्चितपणानं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 6 हा जो प्रश्न आहे ते इथे भारताचा आणि ब्राझीलचा नकाशा मध्ये तुम्हाला रेखालेख तयार करावा लागतो. पण जर तुम्हाला रेखालेख काढता येत नसेल तर प्रश्न 6 मध्ये आलेखाचं वाचन करून त्याखालचे प्रश्नांची उत्तरं लिहिणं हे अतिशय सोपा घटक आहे आणि याचे 6 मार्क तुम्हाला निश्चितपणाने तिथं मिळू शकतात.
प्रश्न क्रमांक 6A आणि प्रश्न क्रमांक इथे 4A इथे सुद्धा प्रश्न क्रमांक 4A मध्ये सुद्धा ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरं बघूनच तुम्हाला तिथं द्यावी लागतात. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो अतिशय सोपा आहे आणि तिथं तुम्हाला हे 4 आणि इथले हे 6 मार्क 6 आणि 4 10 मार्क हे सुद्धा इथे आउट ऑफ मिळू शकतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि 2 या दोघांसाठीही कृतीपत्रिकेचा हा आराखडा सारखाच आहे. 40 गुण विज्ञान भाग 1 आणि 40 गुण हे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यासाठी 40 40 80 आणि 20 मार्काची प्रात्यक्षिक परीक्षा राहते. इथे विज्ञानचे मधील प्रश्न क्रमांक 1A आणि B हे सुद्धा वस्तुनिष्ठ प्रकार आहेत. या वस्तुनिष्ठ प्रकारामध्ये इथं बहुपर्यायी उत्तरं असतात. त्यापैकी एक इथे बघा सूचना आणि दिलेल्या प्रश्नपत्रिकेचं बारकाईनं ज्या सूचना असतात ते वाचणं अतिशय गरज आहे. उत्तर लिहिताना त्या उपप्रश्नाचा क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचं वर्णाक्षर लिहावं लागेल. जसं की अ, ब, क आणि ड किंवा सेमी इंग्लिशचा पेपर असेल तर ABCD हे बहुपर्यायी असतात. अचूक पर्याय तिथं तुम्हाला लिहावा लागेल या पद्धतीनं. आणि पहिल्यांदा जो तुम्ही प्रश्न अटेम्प्ट केलेला असेल जे तुमचं जे अचूक उत्तर असेल ते एकदाच नोंदवायचं आहे. खाडाखोड न करता किंवा खाडाखोड करत परत दुसरं लिहिलं परत तिसरं लिहिलं असं नको. प्रथम जे तुम्ही उत्तर लिहाल तेच अचूक आणि बरोबर असलं पाहिजे याची खात्री झाल्यावरच ते उत्तर त्या बहुपर्यायाचा जो वर्णाक्षर आहे ते तिथं लिहा. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1मध्ये रिकाम्या जागा भरा, वेगळा घटक ओळखा, सहसंबंध ओळखा, 2 घटकांमधील फरक ओळखा, जोड्या जुळवा, चुकी बरोबर ते लिहा, रेणूसूत्र लिहा. अशा प्रकारचे प्रश्न हे प्रश्न क्रमांक 1A मध्ये येतात. त्यामुळं पाठाखाली दिलेले जे प्रश्न आहेत हे सोपे प्रश्न आहेत, ज्ञानावर आधारित प्रश्न आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला सरावाने पूर्ण गुण याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात. गणित भाग 1 व गणित भाग 2 या 40 अधिक 40 80 आणि 20 मार्क तोंडी परीक्षेचे प्रात्यक्षिक परीक्षेचे या असे 100 मार्कांची 100 गुणांची परीक्षा आहे. प्रश्नपत्रिकाचं जर कृतीपत्रिकेचा प्रश्नपत्रिकेचा जर आढावा बघितला किंवा आराखडा बघितला तर लक्षात येईल की प्रश्न क्रमांक 1A हा सुद्धा बहुपर्यायी प्रश्न आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1B हा सुद्धा उपप्रश्न आहे. इथं हे खूप 1 गुणांचे प्रश्न आहेत. खूप छोटी लघु उत्तरी प्रश्न आहेत. इथे सरावाने तुम्हाला ते सोडवता येऊ शकतं आणि यासाठी वर्षभर तुम्ही जे धड्याखाली एक्सरसाइज सोडवलेले आहेत त्याचा तुम्हाला निश्चित या ठिकाणी फायदा होणार आहे. क्वेश्चन नंबर 2B 5 पैकी 4 उपप्रश्न सोडवा. इथे 2 मार्क्सचे जे प्रश्न विचारलेले आहेत हे ज्ञान आणि आकलन यावरती आधारित प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 3B यामध्ये सुद्धा आस्क्ड ऑन प्रूव्हन द गिवन स्टेटमेंट म्हणजे दिलेलं स्टेटमेंट बरोबर आहे का ते अशा पद्धतीचे प्रश्न 3 मार्कासाठी विचारलेले असतात. तर हे जे प्रश्न आहेत क्वेश्चन नंबर 2B 2 मार्क्स, क्वेश्चन नंबर 3B 3 मार्क्स हे प्रश्न जे आहेत ते ज्ञान आणि आकलनावर आधारित प्रश्न असतात. त्यामुळं इथंसुद्धा म्हणजे गणिताचा आणि इंग्रजीचा विषयाचा बऱ्याच जणांना फोबिया असतो की बाबा गणित आणि इंग्रजी विषय अवघड आहे. पण तसं नाही, कारण कोणतीही प्रश्नपत्रिका काढत असताना ती 3 प्रश्नप्रकारानुसार काढली जाते. सोपे प्रश्न हे 40% असतात, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये मध्यम प्रश्न हे 40% असतात आणि अतिशय अवघड किंवा काठिण्य पातळीनुसार कठीण वाटणारे प्रश्न हे 20% असतात. त्यामुळे 50-50% चान्सेस आहेत. इकडे बघा, ज्ञान आणि आकलन. ज्ञान म्हणजे जी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे ती 20% आणि किती अंडरस्टँड झालेलं आहे तर 30%. असे हे 50% प्रश्न हे ज्ञान आणि आकलन यावर आधारित असतात. त्यामुळे पास होण्यासाठी 50% प्रश्न हे सोप्या प्रश्नावरती म्हणजे सोपे प्रश्न हे 50% असतात. त्यामुळं
प्रत्येक विद्यार्थी किंवा काही विद्यार्थ्यांना फोबियाच असतो किंवा मराठी मला अवघड जातो, गणित मला अवघड जातो, इंग्रजी अवघड जातो. तर कोणत्याही परीक्षेची भीती न बाळगता तुम्ही परीक्षेला सामोरं जायचं आहे. हा विषयाचा आराखडा बघितल्यानंतर काही विषयांचा अभ्यास करताना कोणकोणती तंत्रे किंवा कृत्ये आपल्याला अभ्यासायची आहेत. तर इथे वर्षभर आपण अभ्यास केलेलाच आहे, पण आता आपल्याला प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. टॉपिक वाईज वेटेज लक्षात घ्या. कोणत्या टॉपिकला जास्त मार्क्स आहेत आणि कोणत्या टॉपिकला कमी वेटेज आहे, कमी गुण आहे. तर याही गोष्टी लक्षात घ्या. त्या टॉपिकमधले इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते आहेत हेही तुम्हाला सरावानं समजून जाईल. वेळेचं व्यवस्थापन करायला शिका. प्रत्येक क्वेश्चन सोडवताना किती वेळ दिला जातो याच्याकडे लक्ष द्या. काठिण्य पातळीनुसार सोपे प्रश्न, मध्यम किंवा कठीण प्रश्न यानुसार प्रश्न सोडवा. आधी सोपे प्रश्न वाटतात त्याला प्रायोरिटी द्या आणि ते प्रश्न सोडवायला घ्या. टू वर्क हार्डर टू स्कोअर हायर मार्क्स इन द एक्झाम. सातत्य ठेवा. रेग्युलर तुम्ही क्लास अटेंड केलेला आहे, त्या क्लासमध्ये एनी डाऊट असेल त्या टॉपिकमधला तर तो तुमच्या विषय शिक्षकांशी संपर्क साधून तो डाऊट असेल तो आत्ताच क्लिअर करून घ्या. रेग्युलर अभ्यास करा. जे पिन पॉईंट एरिया आहेत म्हणजे जसं की वारंवार लक्ष द्यावयाचा एखादा घटक असेल की जो वाचला तरी लक्षात राहत नाही, तर असे जे पिन पॉईंट एरिया आहे असे एरियाज तुम्ही चार्टवरती लिहून फॉर फर्दर अटेन्शन तुमचं सतत लक्ष जावं अशा ठिकाणी तुम्ही जिथे अभ्यासाला बसता तिथं तो चार्ट डोळ्यासमोर राहील या पद्धतीनं ठेवा. उजळणी करा, रिवाईज करा. जे वर्षभर तुम्ही अभ्यास केलेले आहेत, लेसन असतील किंवा एखादा घटक असेल तर तो दररोज थोडंसं प्रत्येक विषयाला प्राधान्यक्रम देऊन त्याची उजळणी करा. सकारात्मक राहा. द कॅन्डिडेट्स मस्ट डिवोट अ प्रॉपर अमाऊंट ऑफ टाईम टू एव्हरी सब्जेक्ट. प्रत्येक विषयाला तुम्ही न्याय द्यायला हवा. प्रत्येक विषयामधले काही कन्सेप्ट जे आहेत, जे कच्चे दुवे आहेत ते तुम्ही क्लिअर करायला हवे. स्वतःची तब्येत सांभाळा. पुरेशी झोप घ्या, विश्रांती घेऊन थोडा मध्ये मध्ये ब्रेक घेऊन अभ्यास करा. नियमित अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. अभ्यासक्रम समजून घेऊन स्मार्ट वर्क करा. पेपर लिहिताना वेळेचं नियोजन करत असताना काही आवश्यक तंत्रे आपल्याला इथं अभ्यासावी लागतील. प्रश्नपत्रिका हातात मिळाल्यानंतर पहिल्यांदा ती प्रश्नपत्रिका वाचा. एकदा दोनदा संपूर्ण वाचा. त्याच्यानंतर सोपे दुवे कुठले आहेत, सोपे प्रश्न कुठले आहेत, अवघड प्रश्न कुठले आहेत हे लक्षात आल्यानंतर प्रथम जे तुम्हाला सोपे प्रश्न वाटतात ते वाचा. उत्तरपत्रिका हातात आल्यानंतर त्याची शिलाई उसवलेली नाही आहे, कुठे फाटलेली नाही याची खात्री करा. संपूर्ण उत्तरपत्रिकेची पानं नंबरप्रमाणे आहेत का ते तपासा. उत्तरपत्रिका हातात आल्यानंतर दोन्ही बाजूला फार मोठा समास न असता जेवढा अपेक्षित आहे प्रश्न आणि उपप्रश्न लिहिण्यासाठी म्हणून डाव्या हाताला आणि उजव्या हाताला मार्क नोंदवण्यासाठी काही पॉईंट्स लिहिण्यासाठी म्हणून समास दोन्ही बाजूला असावा, पण तो फार मोठा नसावा. प्रश्न लिहित असताना प्रत्येक सेक्शन किंवा प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 असं किंवा काही याच्यामध्ये सेक्शन आहेत तर ते सेक्शन हायलाईट होतील अशा पद्धतीनं लिखाण करा. तुमचं हस्ताक्षर हे सुवाच्य असलं पाहिजे, चांगलं आणि दुरुस्त असलं पाहिजे. कमीत कमी खाडाखोड करा. शक्यतो खाडाखोड होणार नाही याकडे लक्ष द्या. अनावश्यक उत्तरे टाळा. प्रश्न प्रथम पुन्हा एकदा प्रश्न लिहित असताना प्रश्न 2दा वाचा. संपूर्ण प्रश्न वाचा. होतं काय की तुम्ही अर्धा प्रश्न वाचता आणि मला येतं आहे किंवा मी हे लिहू शकतो असं समजून तुम्ही उत्तरं लिहायला घेता, पण नेमके प्रश्नाची गरज काय आहे, नेमकं काय विचारलं आहे, जे नेमकं आहे, जे गरज आहे प्रश्नाची तेच लिहा, अनावश्यक नको. प्रश्नाची गरज ओळखून जे विचारले तेवढंच लिहा आणि मोजकंच लिहा आणि मुद्देसूद लिहा. शेवटची 10 मिनिटे राखून ठेवा, कारण या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये एखादा उपप्रश्न सोडवायचा राहिला असेल किंवा काही डाऊट असेल, समजला नसेल, अशा वेळेला आपल्याला पर्यवेक्षकांना प्रश्न विचारता येत नाही. पण जर काही डाऊट असेल, काही अवघड वाटत असेल तरी देखील कोणताही उपप्रश्न राहणार नाही. या दृष्टीनं जरी तुम्हाला लिहिता येत नसेल तरी देखील तो उपप्रश्नाचा जो नंबर आहे तो तिथं लिहिणं अपेक्षित आहे, कारण बऱ्याच वेळेला
प्रश्नपत्रिका काढत असताना बोर्डाकडून काही प्रिंट मिस्टेक असल्यास त्या प्रश्नाचे पूर्ण गुण दिले जातात. आणि म्हणून असे काही प्रश्न जे असतात जे तुम्हाला शंकास्पद वाटतात तर तरी देखील ते प्रश्न तिथे तुम्ही नोंदवायचे आहेत. सोपे प्रश्न आधी घेऊन मग सोप्याकडून अवघडाकडे जा. सर्व प्रश्न सोडवा, कारण काही वेळेला बोर्डाकडूनच आउट ऑफ द मार्क्स दिले जातात. प्रिंट मिस्टेक असल्यास किंवा प्रश्न चुकीचा असल्यास किंवा बोर्डाकडून काही चूक असली तरी देखील त्या प्रश्नाची उत्तरं म्हणजे तुम्ही प्रश्न जरी लिहिला असेल, नंबर टाकला असेल तरी तुम्हाला ते आउट ऑफ मार्क मिळू शकतात. म्हणून सर्व प्रश्न उत्तरपत्रिकेमध्ये तुमचे तिथे येऊ द्यात. पेपरमध्ये लघुत्तरी किंवा दीर्घ प्रश्नाचे उत्तर कसे लिहावे, तर प्रश्नांची मगाशी सांगितलं त्याप्रमाणे प्रश्नाची गरज ओळखून नेमकं जे विचारले तेवढंच लिहा. नंबर टाका. 2 मार्काचा प्रश्न असेल तर 1 नंबर 2 नंबर असे 2 मुद्दे लिहा. जर तो प्रश्न अर्ध्या मार्कासाठी असेल तर अर्धा असे 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे मुद्देसूद लिहित असताना सुद्धा तुम्हाला सोपे वाटतील आणि प्रश्नाची गरज असेल अशा पद्धतीनं मुद्देसूद नंबर टाकून उत्तरं लिहावीत. आवश्यक तेथे आकृती काढावी. जसं की काही ठिकाणी नकाशामध्ये सुद्धा नकाशा भरावा लागतो, तिथं काही तुम्हाला सूची भरावी लागते किंवा जीवशास्त्र विज्ञान भाग 2मध्ये जीवशास्त्राची आकृती काढावी लागते. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट असेल तर ते तुम्हाला फिगर इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट असं लिहावं लागेल. आकृती काढत असताना ती प्रमाणबद्ध असावी. शास्त्रीयदृष्ट्या आणि प्रमाणबद्ध आकृती असावी. जिथं आवश्यक आहे तिथेच लेबल द्या. दीर्घ प्रश्नाचे उत्तर लिहिताना शक्यतो तो प्रश्न जर मोठा असेल आणि त्याला भरपूर प्रमाणात लिखाण असेल तर सुरुवातीला माइंड मॅप बनवा किंवा टेबल लिहा किंवा तिथं आवश्यक असल्यास चार्ट बनवा आणि मग ते मुद्दे प्रत्येक मुद्द्याला स्पर्शून तिथं त्याचं सविस्तर वर्णन करा, जेणेकरून तुम्हाला दीर्घ प्रश्नाचे आउट ऑफ मार्क्स जे आहेत ते फुल मार्क्स मिळू शकतात. महत्त्वाचे मुद्दे अंडरलाईन करा. अंडरलाईन करत असताना शक्यतो पेन्सिलचा वापर करा. हायलायटर किंवा हिरव्या रंगाचा पेन असं वापरतात. हिरव्या रंगाचा पेन शक्यतो मॉडरेटर वापरतात, त्यामुळे कलर पेन वापरू नका. पेन्सिलने तुम्ही तो मुद्दा हायलाईट अंडरलाईन करा किंवा त्याला बॉक्स टाका. प्रत्येक प्रश्न किंवा सेक्शन काही ठिकाणी असतो तर प्रत्येक प्रश्न हा नवीन पानावर लिहा. उपप्रश्न हे त्या प्रश्नामध्येच येऊ दे. एक प्रश्न 4 नंबर पानावर आहे आणि त्याचा उपप्रश्न हा 12व्या पानावर आहे असं विस्कळीतपणा नको. परीक्षकांनी पेपर तपासत असताना पेपर तपासणं हे किचकट होणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही सगळे प्रश्न त्या प्रश्नाचे उपप्रश्न आहेत ते एकाखाली एक लिहा. जर एखादा उपप्रश्न अवघड वाटत असेल तर तो नंबर तिथं टाका आणि नंतर सगळं झाल्यानंतर तुम्ही त्या प्रश्नाकडे या आणि मग वेळ काढून तो विचार करून थोडंसं ते प्रश्न सोडवा. पण विनाकारण त्या न येणाऱ्या प्रश्नावरती वेळ घालवू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इयत्ता 10वीची परीक्षा ही जसे तुमच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचाच टप्पा आहे. केवळ उच्च शिक्षणासाठी ही तुमची पात्रता ठरवत नाही, तर भविष्यातील करिअर देखील निश्चित करतं आणि हे करिअर निश्चित करणारा हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो अतिशय गरजेचा आहे. आणि यासाठी तुमचे सर्वपक्ष सातत्यपूर्ण प्रयत्न असणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा परीक्षेचा फोबिया न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांनी या अडथळ्यावर मात केली तर निश्चितपणे तुम्हाला ध्येय तुम्ही गाठू शकता. एक लक्षात ठेवा, कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, पण स्मार्ट वर्क करायला शिका. कॉपीमुक्त वातावरणामध्ये, आनंददायी वातावरणामध्ये स्वतःची तब्येत सांभाळून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही ह्या काही टिप्स आणि युक्त्या फॉलो करा आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच येणाऱ्या या SSC प्रमाणपत्र बोर्ड परीक्षेसाठी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकता. तुम्हा सर्वांना या फायनल एक्झामसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद.